पनवेल डेपोची कैफियत विकासाच्या प्रतीक्षेत असलेला लाखो प्रवाशांचा साक्षीदार। मी पनवेल डेपो बोलतोय, होय तोच मी, ज्याच्या अंगणातून रोज हजारो लाखो प्रवासी आपापल्या दिशेने जातात। हे शब्द आहेत पनवेल बस डेपोचे, जो अनेक वर्षांपासून लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा साक्षीदार आहे, परंतु स्वतः मात्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे। डेपोच्या सध्याच्या दुरावस्थेमुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। डेपोची अवस्था इतकी बिकट आहे की माझ्या नावाचा साधा एक फलकही नाही। कुणी विचारेल हा कसला डेपो, इथे कोण आहे? मी आहे, पण माझं अस्तित्व फक्त अनुभवानेच कळतं, अशी खंत डेपो व्यक्त करतो। कित्येक वर्षांपूर्वी डेपोची मूळ इमारत पाडण्यात आली, परंतु नवीन बांधकामाचा मुहूर्त अजूनही लागलेला नाही। महाराष्ट्रातील इतर अनेक डेपोंनी कात टाकली असताना पनवेल डेपो अजूनही त्याच जुन्या बकाल अवस्थेत आहे। मी अजूनही त्याच चिखल आणि खड्ड्यांच्या तलावात डोंबतोय। पाऊस आला की माझं अंगण तलावासारखं दिसतं, प्रवासी त्यात वाट काढत जातात, असे डेपोचे म्हणणे आहे। पावसाळ्यात तर डेपोचे आवार एखाद्या तलावासारखे दिसते, ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी आणि अस्वस्थता डेपोलाही बोचते। स्वच्छ आवारे, चकचकीत इमारती आणि प्रवाशांसाठी उत्तम सोयी हे इतर डेपोंमध्ये दिसत असताना पनवेल डेपोमध्ये मात्र या मूलभूत सुविधांचा अभाव आहे। या सर्व दुरावस्थेतही डेपोच्या मनात एक आशा कायम आहे, ही बकाल अवस्था कधीतरी बदलेल। माझेही दिवस येतील जेव्हा माझं रूप सुंदर होईल, जेव्हा माझ्या नावाचा फलक गर्वाने लागेल आणि प्रवासी अभिमानाने म्हणतील हा आहे आमचा पनवेल डेपो, अशी त्याची अपेक्षा आहे। लाखो प्रवाशांसाठी आणि स्वतःसाठी हा कायापालट कधी होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले। पनवेल डेपोची ही कैफियत प्रशासनापर्यंत पोहोचून त्यांच्या कायापालटचा मार्ग मोकळा होईल अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत। पनवेल प्रतिनिधी डॉक्टर मुनीर तांबोली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.